नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. पापंगच्च पुरिसो कैरा न तंग कैरा पुनः पुनं न तमे छंदं कविरात दुःखो पापस उच्चयो. अर्थात माणसाने जर पाप केले तर ते पुन्हा पुन्हा करू नये. त्या पापाचा छंद घेऊ नये. पापाचा समुच्चय हा दुःखकारकच असतो. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम. भगवान बुद्ध की अमर वाणी. भगवान बुद्ध की अमर वाणी विश्वविद्यालयातील कोणत्याच ग्रंथालयामध्ये या धम्मपदासारखे दुसरे मौल्यवान पुस्तक मिळणार नाही. काळाच्या दृष्टीने भगवद्गीतेपेक्षा धम्मपद प्राचीन स्तर आहे. विश्वातील अनेक भाषात धम्मपदाचे भाषांतर झाले आहे. या धम्मपदाने अनेक विचारशील लोकांच्या हृदयामध्ये चिंतनाची ज्योत प्रज्वलित केली आहे. त्यांनीच प्रेरित होऊन मंगोलियातील अनेक चीनी प्रवासी भयानक अरण्य आणि हिमालयाची अत्युच्च शिखरे ओलांडून तथागत बुद्धांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या भारतभूमीच्या दर्शनासाठी आले. धम्मपदाची अवीट गोडी घेण्यासाठी, भगवान बुद्धांच्या सहवासात राहण्यासाठी आपण ही चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि शेअर करा. धम्मपद त्रिपिटकमधील एक छोटासा पण मौल्यवान ग्रंथ आहे. आज आपण चला याचा प्रचार आणि प्रसार करूया. भगवान बुद्धांची वाणी लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत मौल्यवान काम आपण करूया. नमो बुद्धाय. जय भीम. धम्मपद मग्गवग्गो 273 ते 281. आज आपण या धम्मपदांचा अभ्यास करणार आहोत. मग्गान ठंडी किको सेट्टो सच्चानं चतुरोपादो विरागो सेट्टो धम्मानं द्विपदानं गच्छ चक्कुमा. मार्गात अष्टांगिक मार्ग श्रेष्ठ आहे. सत्यात 4 पदे श्रेष्ठ आहेत. सर्व धर्मात विराग श्रेष्ठ आहे. द्विपादात चक्षुमान म्हणजे बुद्ध श्रेष्ठ आहे. एसो व मग्गो नत्तयो दस्सनस्स विशुद्धिया एतमे तुमे पटिपज्जत मारसैतंग पमोहनं. दर्शनाच्या किंवा दृष्टीच्या विशुद्धीला हाच एक मार्ग आहे, दुसरा नाही. तुम्ही याच मार्गाला अनुसरा. हा माराला भूल पाडणारा आहे. एतमी तुम्ही पट्टीपन्ना
दुःख संत करी सत्य, अखातो वे मया मग्गो आयाय चल्लकंतन. हा मार्ग तुम्ही अनुसराल तर दुःखाचा अंत कराल. शल्य काढण्याच्या शस्त्रक्रियेचे ज्ञान झाल्यावर हा मार्ग मी सांगितलेला आहे. तुम्ही किचंग तंपंग अख्खा तारो तथागता पटी पन्नापमोखंती जायनो मार बंधना. तुम्हीच प्रयत्न केला पाहिजे. तथागत केवळ मार्ग सांगणारे आहेत. या मार्गाला अनुसरणारे जे ध्यानरत आहेत ते माराच्या बंधनातून मुक्त होतात. सभ्ये संखारा अनिच्छा ती यदा पयाय पश्यती अथ निबिदंती दुःखे यस मग्गो विसुधिया. सर्व संस्कार अनित्य आहे असे जेव्हा प्रज्ञेने माणूस पाहतो तेव्हा तो दुःखापासून निर्वेद पावतो. हाच विशुद्धीचा मार्ग आहे. सभ्ये संखारा दुःखा ती यदा पयाय पश्यती अथ निबदंती दुःखे यस मग्गो विसुधिया. सर्व संस्कार दुःखकारक आहेत असे जेव्हा प्रज्ञेने माणूस पाहतो तेव्हा तो दुःखापासून निर्वेद पावतो. हाच विशुद्धीचा मार्ग आहे. सभ्ये धम्मा अनत्त ती यदा पयाय पश्यती अय्य निबिदंती दुःखे यस मग्गो विसुधिया. सर्व धर्म अनात्म आहेत असे जेव्हा प्रज्ञेने माणूस पाहतो तेव्हा तो दुःखापासून निर्वेद पावतो. हाच विशुद्धीचा मार्ग आहे. उट्टान कालमी अनुट्टहानो युवा बली अलसियं उपेतो संसन संकप्प मनो कुशितो पयाय मग्गंग असलो न विदंती. जवान बलवान असून उत्थान करावयास पाहिजे अशा वेळी न उठणारा आळसात पडलेला ज्याचे संकल्प आणि मन खचलेले आहे अशा सुस्त आळशाला प्रज्ञेचा मार्ग सापडत नाही. वाचानो रखी मनसा सुसंवतो कायेनच कुशलंग न कैरा येते तया कमपते विसुदये आराधेय मग्गमिसिप वेदितं. वाचेचे रक्षण करावे, मनाने संयमी व्हावे, कायेने अकुशल कर्म करू नये, 3 कर्मपद विशुद्ध ठेवावेत, ऋषीने उपदेशलेल्या मार्गाने चालावा. साधू साधू साधू.